त्या भिंतीवरच आहे इथं सामान आहे का हे? सामान इकडे येऊन का थांबा जरा उजेड पडू देत. ठीक बघा कुठला अतिशय दुर्मिळ दृश्य तुम्ही बघताय. साप सापाला खातोय, लक्षात घ्या. आणि या दोन आम्ही एकच पकडावं लागणार. आणि दुसरा साप कवड्या आहे, बघू शकता. हा जखमी झालेला आहे. आणि खरं तर नागसापानं खालेलं तुम्ही बरेच वेळा बघत असता. रात्रीचा फिरणारा हा कवड्या आहे. तुम्ही कवड्याविषयी पण माझ्या व्हिडिओ बघत असता. आणि हा मात्र धामण आहे, लक्षात घ्या. हे दोन्ही साप पडले, जगेल की नाही सांगता येत नाही. पण निसर्गामध्ये आम्हाला पण फार कमी वेळा ह्या घटना पाहायला मिळतात. ते तुम्ही पाहिला आता. हा मात्र आता मेल्यात जमाय, लक्षात घ्या. पण बिनविषारी सापाने गळल्यानंतर शक्यतो दोन्ही सापांना आता मी पळण्याचा प्रयत्न करायला. मोबाईल माझ्या हातात असल्यामुळं बघू शकता. हा धामण म्हणजे नाग साप वगैरे खातोय, बाकीचे साप खातात, पण धामण विशेषतः फार कमी पाहायला मिळते दुसऱ्या सापाला. आणि हा पण चांगला जिवंत आहे. शक्यता पण 99% लक्षात घ्या, कारण आता त्याचं थोडं प्रॉब्लेम नाही आहे त्याला. पण आपण बघू शकता तो जखम झालेली आहे आणि खोटपर्यंत गळण्याचा प्रयत्न केला होता. साप सापानाही खातात, चप्पल अडकली थोडं म्हणून, त्यामुळे आपल्याला व्यवस्थित दिसणार नाही. पण आता तो बाहेर आला तर दिसेल तुम्हाला. दोन्ही साप म्हणजे खरं तर हा साप मोठा दिसेल तुम्हाला, पण हा वयानं मोठा आहे, लक्षात घ्या. कारण कवड्याची जात ही थोडीशी तो लांबीला वगैरे कमी असतोय. आणि धामण हा साधारण 2 वर्षाचा आहे. आणि हा कवड्या मात्र 4 वर्ष वयाचा साप आहे, लक्षात घ्या. बघू शकता एक दुसऱ्याला कसं खाऊ शकतात. आणि हा आता जखमी आहे, जगण्याची शक्यता जास्त आहे, कारण त्याला फक्त गिळला होता. आज काय जखम झालेली दिसत नाही आहे, लक्षात घ्या. धन्यवाद.